नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज आपण या रीडिंगमध्ये विषय घेऊन आलो आहे स्वामींवरच्या विश्वासाने व भक्तीने तुमच्या आयुष्यात आश्चर्यचकित करणारा बदल होतोय. तुम्ही त्यांच्यावर जो विश्वास ठेवताय, जी भक्ती करताय, तुम्हाला जी भक्ती करताय आणि त्या भक्तीने तुम्ही इतकं स्वतःला सावरले आणि स्वतः सावरता सावरता तुम्ही इतरांनाही धीर देता, आधार देता, सावरता. तुमची शक्ती, तुमची बुद्धी, तुमची युक्ती, तुमच्यातलं चैतन्य, तुमचा आनंद, तुमचा विश्वास, तुमचा निश्चय, या सगळ्यामुळं तुम्ही स्वतःबरोबर इतरत्र समाज आणि हे प्रबोधन किंवा इतर माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचता किंवा इतरांना मदत करता, आधाराचा हात देता. आणि त्यामुळे स्वामींचा तुमच्यावर खूप असा आशीर्वाद आहे. आशीर्वाद तर आहेच, पण एका लेकराला कसं अभिमान असतो, एक वडिलांना कसा अभिमान असतो लेकराचा, तसाच त्या लेकरानं केलेल्या कार्यामुळे कर्तृत्वामुळे जसा अभिमान वाटावा आणि तसाच अभिमान स्वामींना तुमच्याबद्दल वाटतोय. आणि म्हणूनच ते तुम्ही जो त्यांच्यावर विश्वास ठेवला, भक्ती केली, त्यामुळेच ते अजून आश्चर्यचकित तुम्हाला करणारे असे बदल तुमच्या आयुष्यात ते घडवत आहेत. बघूया काय मेसेज आहे, काय स्वामींना सांगायचं आहे, कसा कोणता बदल आहे जो या टॅरो रीडिंगमधून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर बघूया नक्कीच. बघूया स्वामींवरच्या विश्वासाने व भक्तीने तुमच्या आयुष्यात आश्चर्यचकित करणारा असा बदल घडतोय. आणि तो बदल म्हणजे तुम्हाला इतरांना तुमच्याकडे बघताना तो जाणवेल, इतका मोठा बदल तुमच्यामध्ये घडतोय. तुमच्यातला आनंद, तुमच्यातलं काम करण्याची तुमची शक्ती, तुमची युक्ती खूप छान, म्हणजे तुमच्यातलं चैतन्य, तुमचा उत्साह बघून सगळ्यांना उत्साह येते. आणि आहे की नाही, थँक्यू सो मच. बघा बरं, आनंद, डिलाईट. आणि मी तेच म्हटलं तुम्हाला, स्वामींनी तुमच्या विश्वासाने आणि भक्तीनं तुमच्या आयुष्यात हा बदल करतात. कारण जो विश्वास, जी भक्ती तुम्ही ठेवली, जो निसर्ग असू दे किंवा पानं, फुलं, पक्षी यांच्या माध्यमातून दिले गेलेले तुम्हाला मेसेजेस असू देत, संदेश असू देत, तो तुम्ही घेत गेला, तुम्हाला कळत गेलं, तुम्ही विश्वास ठेवला. आणि विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो. आणि तुम्ही जो विश्वास स्वामींवर ठेवला, कारण डोळ्यांना न दिसणारी अशी शक्ती आहे, जी शक्ती तुम्हाला कधी पार करेल, कधी तुम्हाला अथांग, तुम्ही 7 समुद्राच्या पलीकडे जायला सुद्धा आपल्याला खूप परिश्रम करायला लागतं, आहे की नाही. ते विजा काढा, पासपोर्ट काढा, विमानाचं तिकीट काढा, मग जावा, आहे की नाही. पण ह्या सगळ्याच्या सुद्धा पलीकडे स्वामींनी तुम्हाला घेऊन गेलं. तुम्ही जिथं आहात तिथून तुम्ही स्वामींपर्यंत पोहोचू शकता तुमच्या भक्तीने, विश्वासाने. आणि ह्याच विश्वासाने तुम्ही इतरांपर्यंत पोहोचला, त्यांच्या मनापर्यंत पोहोचला, घराघरापर्यंत पोहोचला. स्वामींची भक्ती, त्यांचं ज्ञान, त्यांचं नाम जप, हे ह्या सगळ्या गोष्टी किंवा त्यातून येणारा, त्या सानिध्यातून येणारा पूजा असेल, विधी असेल, ह्या सगळ्या माध्यमातून इतरांना करणारी मदत असेल, हे स्वामी विचार असतील लोकांपर्यंत पोहोचवणं, हे सगळी माध्यमातून तुम्ही जे पोहोचता, त्यामुळं स्वामींनी तुमच्या आयुष्यात खूप असा आश्चर्यचकित करणारे असे बदल स्वामी घडवत आहेत. कारण ही तुमची जी शक्ती आहे, तुमची युक्ती आहे, तुमची बुद्धी, तुमचं कर्तव्य दक्षता, तुमचं मार्गदर्शन, ह्या सगळ्यामुळं असं इतका एक समुदाय तुमच्या भोवती गोळा झालेला आहे किंवा हा समुदाय म्हणजे तुमची शक्ती आहे. आणि स्वामींचे आशीर्वाद, हे सगळं ह्या सगळ्या भक्तीने आणि या शक्तीने तुम्ही खूप असं आश्चर्यचकित करणारे असं सगळं हे होणार आहे. आणि तुम्ही जे एक रोपटं लावलं होतं, त्या रोपट्याचं एक खूप मोठा वृक्ष होण्याच्या दिशेने तुम्ही चाललेला आहात. हा आनंद आहे. आणि यामध्ये तुमच्या पूर्वजांचा सुद्धा खूप मोठा मोलाचा वाटा आहे यामध्ये सुद्धा. कारण जसं स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे, तसंच तुमच्या पूर्वजांनी सुद्धा तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. हे पक्षी आणि हे झाडं, वेली, निसर्ग, हे तेच सांगत असतात की तुमचे पूर्वज, तुमच्या जे कुळाचं जो एक हे असतं की बरं वाटतं आहे की नाही, माझ्या मुलानं काहीतरी चांगलं केलं तर मला आनंदच आहे की नाही, अभिमान वाटतो. तसंच तुमच्या पूर्वजांना सुद्धा तुम्ही जे कार्य करताय, तुम्ही जे काम करताय, त्याच्याबद्दल आनंद आहे, अभिमान आहे, खूप त्यांना प्राऊड फील होतं. आणि तोच जो आनंद आहे, तो आनंद तुम्ही स्वामींना दिला आणि तुमच्या पूर्वजांनाही दिला. आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात आश्चर्यचकित करणारे बदल होत आहेत. कारण आनंद घेणं, साजरा करणं मोठं आहे, हे करू शकतो, पण दुसऱ्याला आनंद देणं हे खूप मोलाचं
मनाचा आहे आणि खूप मोठा आहे आणि तो आनंद तुम्ही वाटता, तुम्ही देता. आनंद देण्याचं तुमच्यामध्ये कौशल्य आहे आणि त्यामुळंच आश्चर्यचकित करणारे असे बदल आयुष्यात तुमच्या घडत आहेत स्वामी. कारण इतकी मोठी जर अशी ही सोल आहे जी दुसऱ्याला आनंद देऊन आनंदित होते, तर तिच्यासारखं म्हणजे तिच्यासारखा हेच नाही आहे असं मी म्हणते की किती छान आणि किती पॉझिटिव्ह असं किती छान सोल तुम्ही आहात. आणि जी रिलीज आहे, मी काय म्हटलं, खूप मोठं वृक्ष झालेलं आहे. जे रोपटं तुम्ही लावलं, त्या रोपट्याचं एक मोठं वृक्ष, मोठं झाड ते तयार होते. तुमच्या विचारांचं, तुम्ही जे ज्ञान देताय त्या ज्ञानाचं एक मोठा वृक्ष तयार होते आणि तुमच्या आयुष्यात आश्चर्यचकित करणारा जो बदल होतो, म्हणजे जसं पिकलेली पानं, जशी खराब झालेली जी पानं असतात झाडाला ती गळून पडतात आणि नवीन पालवी फुटते, तसे तुमच्या आयुष्यात आश्चर्यचकित करणारे बदल हेच होतात की तुमच्या आयुष्याला नवीन पालवी फुटते, तुमच्या आयुष्याला नवीन सगळं होते, परिवर्तन होते, तुमच्या आयुष्यात ट्रान्सफॉर्मेशन होते. जो बदल म्हणजे काय, जे पूर्वापारशे चालत होतं कंजेस्टेड वातावरण, कंजेस्टेड सगळं हे किती पण काही केलं, काही गोष्टी नकारात्मक होतं त्या, तर हे सगळं संपून जाऊन तुम्ही स्वतःवर खूप काम केलं म्हणून आयुष्यात ह्या सगळ्या घटना आता आश्चर्यचकित करणाऱ्या अशा या घडत जाणार आहेत. आणि हे खूप मोठं कार्य तुमच्या हातून स्वामींना करायचं आहे. म्हणूनच तुमच्या आयुष्यात खूप आश्चर्यचकित करणारे बदल होत आहेत. कारण तुमच्यामध्ये सोडण्याची वृत्ती आहे. तुमच्यामधून काही गेलं, काही घेतलं, काही गेलं तर त्याच्याबद्दल दुःख न करता हे माझं नव्हतंच, किंवा हे जे मला जे मिळालं तेवढंच माझ्यापुरतं होतं, जे नाही आहे ते नाही आहे. कशाचा मोह, लोभ, अहंकार या गोष्टी तुमच्यापासून सगळ्या निघून गेल्यात. म्हणजे आयुष्यातून हे जाणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी परत मिळवता येतात, पण मोह, लोभ, मत्सर, अहंकार, मी संपला ना, आयुष्याची एक नवीन सुरुवात होते. ती नवीन सुरुवात तुमच्या आयुष्याची सुरू झालेली आहे आणि हॅपीनेस आहे. पुन्हा एकदा आनंद आणि आनंदीगडे इकडे तिकडे चोहीकडे, हे की नाही, सगळीकडे चारी बाजूला चोहीकडे तुमच्या आयुष्यात आनंद उसळी घेतोय. आनंदाचा असा प्रवास तुमच्या आयुष्यात आता सुरू होतो आहे. आश्चर्यचकित करणारे हेच बदल आहेत. खूप मोठा प्रवास तुम्ही करताय. मी तुम्हाला समुद्राचं सांगितलं, आता समुद्रापलीकडे जसं आपण जातो तशाच काही घटना, म्हणजे तुमच्या विचारानं, तुमच्या ज्ञानानं आणि तुमच्यातल्या कलागुणांमुळे तुम्ही आता समुद्रापारसुद्धा तुमची काही परीक्षा असतील, तुमची नोकरी असेल किंवा तुम्ही इतरत्र तुमच्या कलागुणांनी तुम्ही तिथपर्यंत पोहोचणार आहात. हा मेसेज तुमच्यापर्यंत स्वामींना पोहोचवायचा होता आणि हे आश्चर्यचकित करणारे बदल आहेत. जे काही काही तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत असाल तर ते प्रयत्न यशस्वी होण्याचे योगसुद्धा येतात आणि हे तुम्हाला इथं सांगायचं होतं. आणि हा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचा बघण्यासाठी स्वामी खूप असे हे आहेत, म्हणजे त्यांना खूप आनंद झाला आहे. मी काय म्हटलं, आनंद घेण्यापेक्षा आनंद देण्यामध्ये तुम्ही खूप हे मानता आणि हा आनंद जो तुम्ही परमेश्वराला साक्षात दिलेला आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यात आश्चर्यचकित करणारे बदल होतात. आणि इल्युमिनायझेशन, जी रोषणाई तुमच्या आयुष्यात देणं खूप महत्त्वाचं होतं, तुम्हाला रोशन करणं खूप महत्त्वाचं होतं, तुम्हाला उजळवणं खूप महत्त्वाचं होतं. मग उजळवतं कधी, जोपर्यंत एखादा कपडा आहे त्याला डाग पडलाय, घाण झालाय, त्याला स्वच्छ आपण धुतला, त्याला मग ते धुत असताना त्याला ते ब्रशनं घासायचं असतं, धुवायचं असतं, होय की नाही. तर ते हे धुत असताना त्या कपड्याला त्रास होणारच की नाही. तसंच आहे आपलं आयुष्य आहे. हे धुत असताना कधी कधी ब्रशनं घासायला लागतं, स्वच्छ करायला लागतं, काही असे विचार, नकारात्मक विचार चिकटलेले असतात, अहंकार असतो, मीपणा असतो, थोडासा इगो चिकटलेला असतो. हे सगळं घालवण्यासाठी काही मंथन होणं गरजेचं असतं, काही गोष्टी शिकवणं गरजेचं असतं आणि हे सगळं तुम्हाला शिकवलं आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात रोशन होतं आहे. कारण हे चकचकीत, चमकदार असं काहीतरी समोर येतं आहे, तुमच्याकडून असं समोर येते. म्हणून असं आश्चर्यचकित करणारा असा बदल तुमच्या आयुष्यात आता स्वामी घडवत आहेत. कारण बदल तुम्ही तो स्वीकारायचा आहे आता. कारण चकचकीत असं छान असं आयुष्य तुमच्या समोर येते. मळकटलेलं, मळ बसलेलं आणि अंधारातलं सगळं आयुष्य, सगळं नीरस जे सगळं होतं वातावरण, हे सगळं तुमच्या आयुष्यातून निघून जाते आणि आनंदीमय असा प्रवास तुमच्या आयुष्याचा सुरू होतोय. प्लेजर, आनंद, पुन्हा एकदा आनंद. आणि हे प्लेजर बघा,
आणि डिलाईट आहे, हॅपीनेस अँड प्लेजर आहे, 3 कार्ड्स आहे. आणि आश्चर्यचकित करणारे असं आयुष्यात तुमच्या सगळं घडते स्वामींच्या आशीर्वादामुळे. कारण त्यांच्यावर तुम्ही जो विश्वास ठेवला, त्यांच्यावर जी भक्ती केली, त्यामुळेच तुमच्या आयुष्यात आश्चर्यचकित करणारे हे सगळं घडते. असं हे बघा, चंद्र, तारे आणि असं हे गेटचे स्वर्गद्वार जे आहे ते तुमच्यासाठी उघडलं जाते. एक एक पायरी वर चढत गेला, कधी मागं फिरून बघितलं नाही, मीपणा सोडला, अहंकार सोडला, इगो सोडला, कुठल्याही गोष्टीचं मनामध्ये कुणाबद्दलही एखादी गोष्टीनं कुणी दुखवलं तरीसुद्धा सोडला, माफ केला आणि फक्त पुढं जायचं आहे. परमेश्वरानं तुम्हाला काय काम दिले ते करत तो त्याच्या विश्वासानं एक एक पान पलटत पुढं गेला, एक पायरी वर चढत तुम्ही गेला. आकाशाच्या अशा सुंदर अशा क्षणांना तुम्ही खूप हे केले आणि तुम्ही सुंदर क्षण, जसं आयुष्यात दुःख आली, संकट आली, सगळं आलं, पण त्यालासुद्धा कधीही कुरवाळत न बसता त्याच्याशी लढत, त्याच्याशी झुंज देत तुम्ही पुढं ह्या गेटपर्यंत आलाय. आज फक्त एक पाऊल तुम्ही पुढं टाकायचं आहे गेटमधून आणि तुमच्या आयुष्याचा असा एक इतका मस्त आणि असा फुलांनी बहरलेला असा सगळा बगीचा तुमच्या समोर आहे. सुंदर क्षण आहेत, आयुष्य आहे, आनंद आहे, खूप सारा आनंद तुमच्या समोर असा पसरलेला आहे. तो फक्त तुम्हाला आता घ्यायचा आहे आणि खूपच छान मेसेज आहे. थँक्यू सो मच स्वामी. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही हां. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तर तुम्हाला पर्सनल मेसेज रीडिंग जर हवी असेल तर तुम्ही तिथून मला मेसेज करू शकता. ओके, थँक्यू सो मच. डिवाइन ऑर्डर, डिवाइन डायरेक्टर जे कार्ड आहे, डिवाइन इंटरनॅशनल इज अकोरिंग, म्हणजे आयुष्यात ज्या गोष्टी आपण घडतात आणि ज्या आपण करतो ते करत असताना काही वेळा दिग्दर्शित करणं, म्हणजे प्रत्येक वेळेला समोर असणारा माणूस कलाकार हे सगळं करते असं नसते. कधी आपण नाटक बघायला जातो, सिनेमा बघायला जातो, त्यामागे अशी काही घटना असतात, अशी लोकं असतात जी खूप कार्य करत असतात, खूप काम करत असतात तळमळीने. कारण जोपर्यंत 5 बोटं एकत्र येत नाही तोपर्यंत एक मुठ्ठी बनत नाही. तसंच हे सगळं एकत्रित यायला लागतं तेव्हाच एक मुठ्ठी बनते. आणि तसं तुमच्या आयुष्यात आहे. तुम्ही सगळे अवगुण सोडून दिला, गुणांना एकत्र केला, जिद्द एकत्र केला. हे सगळे एकत्र करत असताना ह्याच्या मागे जो डायरेक्टर आहे, जो परमेश्वर आहे, जे स्वामी तुमच्याकडं सगळं त्यांनी सगळं तुम्हाला बघितलं आहे, सगळं हे केलं आहे, त्यांनी तुम्हाला साथ दिले प्रत्येक ह्याच्यात. तुम्ही त्यांच्यावर जो विश्वास ठेवला त्याच्यावर ते सगळं, त्यामुळंच मागून जो आशीर्वाद देते, जो त्याला हे करतोय की नाही, तो खूप महत्त्वाचं असतं. आणि हे सगळं स्वामींनी केलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यात तुमच्या लाईफ पर्पजपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सगळ्या घटना आयुष्यात घडत गेल्या आणि आता ज्या घडणार आहेत त्या आश्चर्यचकित करणाऱ्या घडणार आहेत. तुमची स्वप्न, तुमचं सगळ्या गोष्टींमध्ये ज्यामध्ये तुम्हाला आनंद वाटतो आहे, तुम्हाला प्रेमाचा अनुभव होतो, आनंदाचा अनुभव होतो, सुखाचा अनुभव होतो. सुख म्हणजे काय असतं? आपल्या भगवंतानं, आपल्या परमेश्वरानं आपल्यासाठी एखादं हे करणं म्हणजे ती सुद्धा आहे. आणि हे अनुभवतो तुम्ही हे अनुभवताय, हा आनंद तुम्ही अनुभवताय. तुम्ही काही घटनांमधून, गोष्टींमधून तुम्हाला अनुभव येतो की हे परमेश्वरानं आपल्यासाठी दिलेलं आहे आणि तुम्ही गॉड गिफ्टेड आहात. म्हणून हे सगळे मेसेजेस असतील, हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि खूप महत्त्वाचं हे आहे. थँक्यू सो मच. यंगस्टर्स, पितृपक्ष सुरू आहे आणि पूर्वज तुमचे, मी तुम्हाला इथं काय सांगितलं, तुमचे पूर्वज आणि स्वामी दोघांचेही आशीर्वाद आहेत. कारण तुमच्या पूर्वजांना सुद्धा आनंद आहे तुमच्यावर. तुम्ही जे कार्य करता, तुम्ही जे काम करता, तुमचं जे मंथन चालू आहे, संकटातून आणि कामातून सगळ्यातून तुम्ही वर आल्या, कशाचाही मोह नाही आहे. इतरांना मदत करता, आयुष्याचा आधार देता आणि हे सगळं करत असताना तुम्हाला कुठं म्हणजे हे झालं, ह्या गोष्टीकडे तुमचं लक्ष नाही आहे. कारण तुम्हाला विश्वास आहे स्वामींवर, तुमच्या पूर्वजांवर, की ते तुमची साथ कधी सोडणार नाही, ते तुमचा हात सोडणार नाही, ते मार्गदर्शन करतील, तुम्ही पुढं जाताय. आणि हा जो तुमचा विश्वास आहे, विश्वास खूप महत्त्वाचा असतो. आणि हा विश्वास तुम्ही ठेवला आणि ह्या विश्वासामुळंच तुम्हाला आश्चर्यचकित करणारे दरवाजे उघडतात. हे कुठं असं असतंय, ते कुठं तसं असतंय, हे असं कधी असतं का, ते तसं कधी असतं का. आपली बुद्धी नको तिथं न चालवतात, चांगल्या गोष्टीला, चांगल्या ठिकाणी आपली बुद्धी चालवायची. हे आहे. तुम्ही माना न माना
हे होतंच. कारण मी तुम्हाला इथं काय सांगितलं, कलाकार एक समोर किती पण तुम्ही नाटक करा, पण पाठीमागं तो दिग्दर्शित करणारा, त्याच्या मागे झटलेले कष्ट करणारे हात वेगळे असतात. तसेच हे आपल्या पाठीमागं आहेत, हे सगळं करतात म्हणून आपलं काय, आपण काही नाही आहे. आणि हे तुमच्या लक्षात येते, हे तुम्हाला जाणवते, हा विश्वास तुमचा त्यांच्यावर आहे म्हणून तुमच्यातली शक्ती जागृत होते आणि म्हणून हे आश्चर्यचकित करणारे बदल तुमच्या आयुष्यात होत आहेत. तुम्हाला जग जिंकल्याचा अनुभव येईल, पण हा अनुभव येत असताना त्याच्यामागे यांचे कष्ट आहेत, त्याच्यामागं यांनी सहन केलेला त्रास आहे, त्याच्यामागं ह्यांनी ज्या गोष्टी सहन केल्या त्या आपण हे करू शकत नाही. कारण तुम्ही जेव्हा तुमचा हार्टचक्र ओपन होतं त्यावेळेला तुम्ही जाणवता की तुम्हाला जर यांच्याशी कनेक्ट राहायचं असेल, बोलायचं असेल तर त्यावेळी बोलताना तुम्हाला जाणवतं की किती ते दुःख सहन करतात, किती हाल अपेष्टा ते सहन करतात. कारण आपण भोगतो हे एक जग आहे, पण असं दुसरंसुद्धा जग आहे जिथं हे तळमळत असतात, जिथं हे सहन करत असतात आपल्याला न्याय मिळवून देण्यासाठी, आपल्या कुळाचा उद्धार होण्यासाठी, आपलं चांगलं काहीतरी चांगलं घडवण्यासाठी हे धडपडत असतात. आणि हे असंच असतं, हे फक्त म्हणणाऱ्यांच्या गोष्टी असतात हेच. म्हणून आपण परत आपण रिडिंगमध्ये सांगतो, तुम्हाला पटलं तर तुम्ही घ्या, नाही पटलं सोडून द्या, पण ह्या घटना, ह्या गोष्टी असतात आहेत. अध्यात्म हे मूळ आहे आणि अध्यात्म आणि विज्ञान ह्या दोन गोष्टी आहेत ज्याच्यावर हे संपूर्ण सगळं हे सुरू झालेलं आहे. अध्यात्म मूळ आहे आणि ह्या मुळाला सोडलं तर आपण अंतराळी आहे, लक्षात घ्या. त्यामुळं अंतराळी राहिलो तर कधीतरी मुळापाशी यायला लागतं, उतरायला लागतं. कितीही विमानात फिरलो तरी विमान शेवटी जमिनीवर उतरावंच लागतं, ते हवेत कायमस्वरूपी तरंगत नाही राहत. आणि हा विश्वास तुमचा परमेश्वरावर आहे, तुमच्या पूर्वजांवर आहे, म्हणून तुम्ही हे सगळे आश्चर्यचकित होणारे बदल, आनंद, उत्साह हे सगळं तुमच्या आयुष्यात येते आणि हे तुम्ही अनुभवणार आहात. कारण ह्यांनी हेच तुमच्यातलं हेरले. तुमच्यासारखी सोल तुम्हाला ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होते नक्की मला कमेंट करून सांगा. कारण तुमच्या हृदयात मायेचा पाझर आहे, झरा. आणि तो झरा, ती माया, तुम्ही वरून जसे फणसासारखी अशी तुमची सोल असेल. कधी तुम्ही परखड बोलत असाल, रागवत असाल, चिडत असाल, पण आत असा मायेचा असा गाभा आहे आत, आणि ते जे आहे ते यांच्यापर्यंत पोचतं. आणि म्हणूनच हे सगळे आश्चर्यचकित करणारे असे बदल तुमच्या आयुष्यात घडतात. मी काय म्हणलं तुम्हाला, बघा, लाईट ॲक्टिवेशन आहे तुमच्यामध्ये, डाग नाही कुठलासुद्धा, म्हणजे असं हे नाही आहे कुठंही मळब नाही तुमच्यामध्ये, मळकटलेपणा नाही, स्वच्छ सुंदर. म्हणजे त्या बोलण्यातही सुंदरपणा आहे, वागण्यातही सुंदरपणा आहे, तुमच्या कलेमध्ये सुंदरता आहे, तुम्ही ज्या गोष्टीमध्ये स्पिरिच्युअलिटीमध्ये असू दे, अध्यात्मामध्ये असू दे, कुठल्याही बाबतीत असू दे, तुम्ही ते करत असताना, कोणतंही कर्म करत असताना तुमच्यामध्ये पारदर्शकता आहे. तुम्ही स्वच्छपणाने दाखवता, जे तुमच्या मनात आहे, पोटात आहे, ते तुमच्या ओठावर असतं. जे खरं बोलता, नाही आहे तर तुम्हाला करायचं नाही आहे तर स्पष्टपणे नाही सांगता, होय आहे हा, तुम्हाला किती अडचण आल्या तरीसुद्धा त्या माणसांसाठी तुम्ही पुढं जाता आणि तुम्ही ते करता. म्हणूनच तुम्हाला हे सगळं तुमच्या आयुष्यात सगळं हे बदल होत आहेत. कारण अशी सोल मिळणं सोपं नसते आणि ही तुम्ही आहात. तुम्ही खूप लर्न केलं आहे, शिकला आहे, तुम्ही पास्टमध्ये सुद्धा शिकला आहे आणि आत्तासुद्धा तुम्ही सगळ्या घटना असतील, काही गोष्टी असतील आणि प्रवास असेल, ह्या सगळ्या प्रवासातून तुम्ही शिकलेला आहात. म्हणूनच तुमच्या आयुष्यात हे सगळे बदल होत आहेत आणि हे सगळं तुम्ही जे शिकलेलं आहे ते तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवता. मग कोणतंही असू दे, मग तुमचं घरगुती काही असेल, घरातलं कौटुंबिक प्रश्न असतील, तुमच्या कामामधले प्रश्न असतील किंवा तुमच्या स्पिरिच्युअलिटीमधले प्रश्न असतील, कुठलेही असतील, त्या प्रश्नात तुम्हाला जे काही मिळालं ना ते तुम्ही इतरांपर्यंत पोचवत असता. आणि हे पोचवताना तुम्हाला तुमच्यातली शक्ती खूप हे होते. आणि हे बघा, तुम्ही इथं थर्ड आय जरी कोणाचं ओपन असेल किंवा झालेलं असेल, थर्ड आयवर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला खूप अशा गोष्टी तुम्हाला जाणवतील, तुम्हाला दिसायला लागतील, प्रखरतेने तुम्हाला जाणवतील, स्वप्नांच्या माध्यमातून तुम्हाला दिसतील की खूप जवळ गेला आहे तुम्ही प्रकृतीच्या खूप जवळ गेला आहे. प्रकृती म्हणजे हा निसर्ग, आपण सहज बघतो, बोलतो, या झाडंसुद्धा बोलतात, वेली बोलतात, फुलं बोलतात, जमीन, वारा, पाणी, पशुपक्षी सगळे बोलतात, फक्त त्याची जाणवायला लागतं त्यांना. कसं श्रीकृष्ण कसं हे करतात, बासरी वाजवल्यावर सगळे काय नसते असं हे फक्त आपल्यामध्ये मातृत्व, प्रेम, हिलिंग असायला पाहिजे आणि ते आहे तुमच्यामध्ये. म्हणूनच एवढा मोठा बदल हा तुमच्या आयुष्यात होतोय आणि हेच तुमच्यामधलं तुम्ही तिथपर्यंत पोहोचताय.
बदल तुम्हाला जाणवत आहेत आणि अन्नपूर्णा, तुम्ही अन्नपूर्णा आहात आणि अन्नपूर्णेसारखी शक्ती तुमच्यामध्ये आहे. खूप नर्चरिंग आहात, खूप छान तुम्ही आवरताय, छान दिसताय, छान बोलताय, छान वागताय आणि तुमचं ड्रेसिंग सेन्स खूप छान आहे. तुम्ही जे पदार्थ करता किंवा तुमच्या हातून तुम्ही जे अन्नदान करता, तुमच्या हातून जे काही म्हणजे तुम्ही एवढंसं करायला गेलं तर ते एवढं होतं, असं सुद्धा तुमच्यामध्ये बदल होत असतील किंवा तुम्हाला ते जाणवत असेल की तुम्हाला करायचं तर खूप थोडंसं असतं पण ते होतं एवढं. आणि ही कधी असतं ज्यांच्या हातामध्ये अन्नपूर्णेचा वास असतो, ज्याच्यामध्ये माया असते, प्रेम असते, प्रेम आणि आनंदाने खाऊ घालण्याची शक्ती असते. हे मातृत्वामध्ये स्त्रीमध्ये आहे आणि हेच ही अन्नपूर्णेची जी शक्ती आहे ती तुमच्यामध्ये आहे. आणि त्यामुळंच तुम्ही इतकं हे आश्चर्यचकित करणारे असे बदल तुमच्यामध्ये खूप अजून तुम्ही जर हे सगळं करत असाल म्हणजे जर तुमचं रेस्टॉरंट असेल, हॉटेल असेल किंवा काहीही तुम्ही छोटीसं काही असेल, मोठं असेल तरीसुद्धा त्यामध्ये बरकत आहे. कारण तुम्ही अन्नपूर्णेचा एक सोल आहात, अशी आहात की अन्नपूर्णेचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. तुमच्या हातून केलेला प्रत्येक पदार्थ हा त्या पदार्थामध्ये एक वेगळीच चव असते आणि वेगळाच असा एक रस असतो त्याच्यामध्ये. आणि कुणी सहजपणे तुमच्या एक घास जरी खाला तरी सुद्धा खूप छान असं म्हणजे त्याचं मन आत्मा तृप्त होतं. हे महत्त्वाचं आहे आणि हे तुमच्यामध्ये आहे. तर आश्चर्यचकित करण्याबद्दल अन्नपूर्णा आणि सरस्वती अशी 2 कार्ड आलेले आहेत. आणि सरस्वतींसारखा आशीर्वाद, ज्ञान आहे तुमच्यामध्ये ज्ञान आहे, अन्नपूर्णेचा आशीर्वाद आहे. तुम्ही जे काही इन्स्पायर तुम्ही करता, तुम्ही तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या कला कौशल्य असेल, तुम्ही सिंगिंग करत असाल, गाणं गात असाल, भजन कीर्तन करत असाल, यातून तुम्ही जे गाईड करता, तुम्ही दुसऱ्या समोरच्या व्यक्तींमधली जी स्पिरिच्युअल पॉवर आहे ती बाहेर काढता, मोटिवेट करता आणि इतर अशा माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचता जिथं खरंच तुमच्या एका कलेमुळं किंवा तुमच्या गुणामुळं तिथली शक्ती, तिथली ऊर्जा पॉझिटिव्ह होते. तर तिथं तुम्ही तुमचे मोलाचे असे योगदान तुम्ही देत असता आणि म्हणूनच तुमच्या आयुष्यात असे आश्चर्यचकित करणारे बदल घडत आहेत, होत आहेत. थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून मला सांगायचं आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे आणि तिथून तुम्हाला जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. पुन्हा भेटायचं अशा छानशा रीडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.